जय भीम इंडिया में मैं चेतना आप सभी का स्वागत करती हूं। बढ़ते हैं खबरों की ओर। उत्तर प्रदेश के मथुरा में 2 साल से ज्यादा समय से सरकारी जमीन पर कब्जा जमाए बैठे लोगों से जवाहर बाग खाली कराने गई पुलिस टीम पर उपद्रवियों ने हथियारों से हमला कर दिया। इस मुठभेड़ में एसपी सहित 24 जवानों की मौत हो गई। इस घटना में कुछ उपद्रवियों की भी मौत हुई है। जैसे कि आप जानते हैं, माननीय हाई कोर्ट के आदेशानुसार ये एक सरकारी बाग है, जवाहर बाग, जिसको खाली कराया जाना था। ये एक अनधिकृत रूप से ऑक्युपाई किया हुआ लैंड था। उसको खाली कराए जाने का प्रयास था। काफी समय से लोगों को समझाया जा रहा था, बुझाया जा रहा था, नोटिस दिए जा रहे थे, अनाउंस कराया जा रहा था। आज भी एक रैकी पार्टी यहाँ पे पुलिस की थी जो व्यवस्था देखने आई थी। उनके ऊपर जिन्होंने यहाँ अतिक्रमण किया था, उन्होंने उसके ऊपर अटैक किया, फायर किया, जिसमें हमारे एसपी सिटी घायल हुए। बाद में उनकी मृत्यु हुई। हमारे एक स्टेशन ऑफिसर फरह, उनको गोली लगी, उनकी मृत्यु हुई। कांस्टेबल्स हमारे जख्मी हुए, हमारे सीओ साहिबान जख्मी हुए, मजिस्ट्रेट्स जख्मी हुए। और अब ये पूरा का पूरा क्षेत्र खाली करा लिया गया है। और जो लोग जो उग्र हुए थे और जिन्होंने फायर किया था और आगजनी की थी, उन लोगों को हमने चिन्हित कर लिया है। बहुत जल्दी उनकी गिरफ्तारी की जाएगी। रामरशी सर क्या हुआ सर उसका? निश्चित रूप से उसको बहुत जल्दी गिरफ्तार किया जाएगा। लगभग हमारे पास 200 लोग हैं, 200 से अधिक लोग हैं। अब उनका चिन्हीकरण किया जा रहा है कि कौन कौन व्यक्ति थे जिनके द्वारा आक्रमण किया गया। उनके खिलाफ उचित धाराओं में कार्रवाई की जाएगी। अभी तक जो है हमारे पास लगभग 12 बॉडीज हमारे पास हैं। अभी सर्च जारी है। आगे कुछ पता चलेगा तो बताया जाएगा। इनमें से पुलिस का असला बरामद हुआ सर? अंदर से असला भी बरामद हुआ है। तमंचे, कारतूस, राइफलें, बंदूकें, ये सब बरामद हुई। मथुरा के जवाहर बाग में हुई हिंसा पर बयानबाजी शुरू हो गई है। कैबिनेट मंत्री शिवपाल ने बीजेपी पर लोगों की लाशों पर राजनीति करने का आरोप लगाया। वहीं बसपा सुप्रीमो मायावती ने प्रदेश सरकार को कटघरे में खड़ा कर मुख्यमंत्री अखिलेश यादव से इस्तीफे की मांग की है। विदर्भ में लगातार सूखे की मार और कम बारिश के चलते फसल नहीं हो पा रही। कर्ज के बोझ तले दबे किसान आत्महत्या कर रहे हैं। ऐसे किसानों को मदद करने की पहल आपुल्की संस्था ने की। संस्था द्वारा किसानों को कर्ज मुक्त करने का संकल्प लिया गया। व्यापार और नौकरी करने बाहर गए किसानों के पुत्रों ने आपुल्की नाम की संस्था के माध्यम से फसल नहीं होने और कर्ज से त्रस्त होकर मरने की कगार पर पहुंचे विदर्भ के किसानों को आत्महत्या से रोकने के लिए किसानों को कर्ज मुक्त कराने का बीड़ा उठाया है। आपुल्की संस्था के माध्यम से विदर्भ के 4 जिलों के 122 किसानों का चयन किया गया है। पहले चरण में 29 किसानों को कर्ज मुक्त किया गया। आपुल्की सामाजिक संस्था ही महाराष्ट्रातली शेतकऱ्यांच्या मुलांची संस्था आहे। जगभर विखुरलेले शेतकऱ्यांची जी मुलं आहेत, जे IT प्रोफेशनल आहेत किंवा व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त देशाबाहेर आहेत, बँगलोर, मुंबई, पुणे, ते विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करतात। गेली 5 वर्षे ही संस्था काम करत आहे। आम्ही आपुल्कीच्या ग्राउंड टीममध्ये आहे आणि आपुल्कीसोबत आम्ही काम करत आहे। आम्ही ही व्यवसायाने शेतकरी असून आपुल्कीसोबत 4 वर्षापासून 4 ते 5 वर्षापासून आम्ही काम करत आहोत। याच दरम्यान शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पैशाची मदत करणे किंवा आणखी काही साहित्य पुरवठा करणे याच्याऐवजी आपुल्की असं मानते की त्यांचं ऋणमुक्त जर झाले, त्यांची जर ऋणमुक्ती जर झाली तर त्यांना बराचसा म्हणजे पाठबळ निर्माण होऊ शकते। कारण ते कर्जाच्या पूर्ण डोंगराखाली दबलेले आहेत विदर्भातला शेतकरी, आणि तो कर्जाचा डोंगर व्याजामुळे दरवर्षी वाढत आहे। सततची 3-4 वर्षाची नापिकी आणि हे अवर्षण, कधी गारपीट होते, कधी अवेळी पाऊस येते किंवा पीक कापणीला येत असतानाच पाऊस येतो। हे जे नुकसान आहे, हे नुकसान भरून निघत नाही आणि तो कर्जाचा डोंगर त्यांचा वाढत चालला।
आपुलकीने असा विचार केला की आपण अशा शेतकऱ्यांची निवड करायची की जे जीवन मरणाच्या अशा टोकावर जाऊन पोहोचले की जे परत येऊ शकत नाहीत. आपुलकीने एक विश्वास निर्माण केला आणि एक मदतीचा हात दिला आणि या दरम्यान विदर्भातल्या 4 जिल्ह्यातल्या 122 कुटुंबांची निवड आपुलकीने केली आहे आणि त्यापैकी पहिला टप्पा म्हणून या 16 आणि 17 मेला 29 शेतकऱ्यांची संपूर्णतः ऋणमुक्ती आपुलकीने केली आहे. तर या पहिल्या टप्प्यामध्ये 50,000च्या आतमधील जे शेतकरी कर्जधारक होते त्यांचे पैसे स्वतः आपुलकीने प्रत्येक बँकेत जाऊन त्यांना ऋणमुक्त केलं आणि नीलचा दाखला त्यांचा मिळाला. अकोला के आकोट तहसील के पिपरी खुर्दा में 2 किसानों को आपुलकी ने कर्ज मुक्त किया है. पिपरी के शांताराम मान मोडे नामक किसान के पास पारंपरिक 3 एकड़ खेती है. पिता के मौत के बाद घर की जिम्मेदारी शांताराम पर आई. 3 एकड़ खेती पर पहले ही लिया गया कर्ज चुकता न कर सके. 5-6 वर्ष अगोदर आबाजीने सोसायटीमधून कर्ज घेतलं होतं. कर्ज घेतल्यानंतर 1-1.5 वर्ष समजा त्यांनी ते वारले. त्यानंतर नापिकी वगैरे असल्यामुळे ते कर्ज आम्ही त्यावेळेस भरू शकलो नाही. त्यानंतर 3 एकर कोरडी शेती आहे. त्यानंतर बाबाच्या अंगावर कारभार आला. बहिणीचे लग्न आले, 2 बहिणीचे लग्न झाले. आमचं शिक्षण त्यामध्ये सुद्धा बाबा काही कर्ज भरू शकले नाही. कर्ज वाढत गेलं. सततची नापिकी ते थकबाकी असल्यामुळे सतत कर्ज वाढत होतं. पैसे सोयरे धायरे यांचं कर्ज होतं. त्यामुळे त्यांना टेन्शन समजा. काही दिवसानंतर बाबासुद्धा आजारी पडले. त्यांना मग पॅरालिसचा झटका आला होता. त्यामध्ये पॅरालिस झाल्यामुळे त्यांची वाचा गेली, म्हणजे बोलता येत नव्हतं आणि आजार तो वाढत होता सतत. दिवसांदिवस समजा दवाखाना चालू होता. सतत 2 वर्ष झाले दवाखाना चालू होता. त्यात कर्ज काही भरता आलं नाही आणि त्यामध्ये गजानन दादा बोरकर आणि सपकाळ सरांनी आम्हाला मदत केली. जे कागदपत्र पाहिजेत व त्यामध्ये त्यांनी सांगितलं व काही दिवसानंतर आपुलकी संस्थेने आम्हाला ते थकबाकी कर्ज समजा मदत करून फेडून दिलं. समजा मदत केली त्या कर्जाची. शांताराम की तरह ही पिता के निधन के बाद भाई ने भी आत्महत्या की, जिसके कारण पिपरी खुर्दा के किसान गणेश बानेकर हताश हुए. ऐसे में उन्हें आपुलकी ने मदद की. 3 एकर शेती माझ्याकडे आहे. ते बाबा आहेत पहिले. बाबाच्या हातचंच कर्ज आहे माझ्याकडे. मग बाबाच्या ॲक्सिडेंटमुळे बाबा वारले. बाबानंतर भाऊ वारला आणि त्यानंतर माझ्याकडे शेती आली. सतत 2-3 वर्षाची नापिकीमुळे आम्ही कर्ज भरू शकलो नाही. मग आमच्या गावात त्या शाळेतून आपुलकी संस्थेचा कार्यक्रम नवरात्रात झाला. तर त्याच्यात आई विधवा याचं नाव नोंदलं गेलं. तर त्याची शाळेगिळी भेटली होती बा. त्यावेळेस सरनं आमच्याजवळ लिहून घेतलं होतं की बा आम्ही तुम्हाला बँकेसाठी मदत करू. तर त्यानंतर आता आपुलकी संस्थेनं ही आम्हाला मदत दिली. कर्ज भरलं तर आम्हाला आता आम्ही आनंदानं जीवन जगू शकतो. आता लोक आम्ही चिंतित होतो. वाशिम जिले के मालेगांव तहसील में लोक पंचायत सदस्यों ने व्हाट्सएप ग्रुप तैयार कर इसकी मदद से शहर की जल समस्या को दूर करने की पहल की है, जिसके तहत ढवलेश्वर संस्थान में नलगंगा तालाब का गहराईकरण किया जा रहा है, जिससे कि मालेगांव वासियों को पानी की किल्लत से राहत मिल सके. जल संकट आज पूरे देश के लिए एक गंभीर समस्या है. ऐसे में हर कोई अपने स्तर पर इस समस्या को सुलझाना चाहता है और इसी दिशा में वाशिम के मालेगांव के ग्राम वासियों ने जिला स्तर पर अपनी समस्याओं को सुलझाने का मार्ग व्हाट्सएप के जरिए खोज निकाला है. नगर पंचायत से लोक पंचायत इस व्हाट्सएप ग्रुप के जरिए शहर के कुछ उत्साही युवाओं ने नगर पंचायत के नगर सेवकों से लेकर विधायकों और मंत्रियों को इस ग्रुप में ऐड किया है, जिसके अंतर्गत मालेगांव के ढवड़ेकर संस्थान के नलगंगा तालाब का गहरीकरण का कार्य शुरू किया, ताकि शहर वासियों को पानी की समस्या से जूझना ना पड़े. आम्ही हे नगरपंचायत ते लोकपंचायत नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही हे सर्व जे नगरसेवक आहेत यांना सर्वांना त्यामध्ये ॲड केलं. मालेगावच्या बऱ्याच समस्या असतात, पण कदाचित कधी कोणी सांगते की आमदारपर्यंत पोहोचल्या नाही, खासदारपर्यंत पोहोचल्या नाही. उद्या चालून ते आपल्याला म्हणतात की हे आमच्यापर्यंत आल्या नाही गोष्टी. असं होऊ नये त्याच्यासाठी आपण त्यांना या ग्रुपमध्ये जोडलं आणि जे आपल्या छोट्या मोठ्या समस्यापासून जे मोठ्या समस्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही मित्र बसलेले असताना आम्हाला हे सुचलं की आम्ही हे करायला पाहिजे. त्यावेळेस बऱ्याच जणांचा सुरुवातीला आम्हाला असा वेगळाच थोडंसं हे भेटलं. त्याच्यानंतर आम्हाला मालेगावच्या लोकांनी एवढा रिस्पॉन्स दिला की आज त्यांना असं वाटते की या ग्रुपने जादूची कांडी फिरवा
आणि मालेगावचं बऱ्याच काही चांगल्या गोष्टी या ग्रुपच्या माध्यमातून होऊ शकतात. त्यात एक प्रतीक म्हणून हे आपण जे नळगंगा तलावाचं खोलीकरण करत आहोत, हे मला वाटतं मालेगावातलं पहिलंच असं काम आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग दिसून येतो याच्यामध्ये. जवळपास आपण ती पहिल्या बैठकीमध्ये जेव्हा लोकांना या निधी युवाओं की संकल्पना को साकार करने के लिए कई लोग आगे आए और व्हाट्सएप के ग्रुप के माध्यम से सभी को आह्वान किया और 1.5 लाख की राशि जन सहयोग से जमा की गई, जिससे कि तालाब की गहराईकरण का काम किया जा रहा है. मी नगरपंचायत ते लोकपंचायत आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे, त्याचा एक सदस्य आहे. आणि आम्ही जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता सध्याच बघितलेलं आहे की लातूरची जी परिस्थिती आपण सर्वांना माहीतच आहे की तेथे पाण्याचा किती दुष्काळ पडलेला आहे. तर तो त्या प्रकारचा दुष्काळ आपल्या वाशिम जिल्हावासियावर नाही पडावा किंवा त्यापासून जो त्रास ते लोक भोगत आहेत ते आपल्याला नाही व्हायला पाहिजे. त्याकरिता आम्ही एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक ग्रुप तयार केला, लोकपंचायत ते नगरपंचायत, आणि याच्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यामध्ये आम्ही एक लोकसहभागातून एक तलाव करत आहे. मालेगाव येथील ढवळेश्वर संस्थान येथील खूप जुना एक तलाव होता, तो आज नाहीसा झालेला होता. मालेगांव के उत्साही युवाओं ने व्हाट्सएप ग्रुप के माध्यम से लोगों का सहयोग प्राप्त कर यह कार्य कर दिखाया, जिससे देखकर शासन की कार्यप्रणाली में खुद को छोटा महसूस करे. आम्ही मालेगाव शहरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई पाहता व बाकी समस्या पाहता आम्ही व्हॉट्सॲप मल्टीमीडिया याद्वारे नगरपंचायत ते लोकपंचायत असा ग्रुप तयार केला आणि त्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला. हा उपक्रम लोकसहभागातून होत आहे, तरी याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आम्हाला मदत केली. त्या माध्यमातून आम्ही नागपुर के मेडिकल अस्पताल स्थित लेडीज हॉस्टल 2 की पार्किंग में रखे दोपहिया वाहनों को असामाजिक तत्वों द्वारा आग लगा दी गई, जिसमें कई डॉक्टरों के वाहन जलकर खाक हो गए. बताया जाता है कि देर रात 1 से 2 बजे के दरमियान यह घटना हुई, जिसमें एक गाड़ी में आग लगी. कुछ ही देर में आग ने दूसरी गाड़ियों को अपनी चपेट में ले लिया. आग की उठती लपटों पर हॉस्टल की कुछ लड़कियों की नजर पड़ी तथा लड़कियां नीचे उतरी. तब तक वाहन जल चुके थे. घटना की जानकारी मेडिकल अस्पताल के डीन डॉक्टर निसवाडे को दी गई तो उन्होंने अपनी बात कुछ इस तरह रखी. होय, रात्री मध्यरात्रीला तिथे 9 वाहनं जळली आहेत. आधी नक्की स्पार्कनी जळली, कोणीतरी जाळली याचं काही नक्की कोणी पाहिलं नाही. पण त्या मुली म्हणतात की बाहेरचे तिथे 3 लोक त्यांना दिसले आहेत. तर आपण तिथे पोलिसांना रितसर तक्रार दिली आहे आणि त्यांना चौकशी करायची विनंती केली आहे. जो कोणी आमचाही दोषी असेल तर कार्यवाही करावं, त्याची त्यांना मुभा आहे आमची आणि त्यांनी त्याचा पुढाकार घ्यावा. सोबतच त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की कॅम्पसमध्ये खूप साऱ्या अनावश्यक लोकांची उपस्थिती आहे. ग्राउंडवर आहे, रस्त्यावर आहे, चाकू दाखवतात, वाईट कामं करतात, दारू पितात. काही लोक तर तिथे ड्रायव्हिंगचं टेस्ट घेतात, प्रशिक्षण देते. हे सगळं थांबलं पाहिजे. तर जॉईंटली काही आम्ही सिक्युरिटी त्यांना देऊ, काही ते मदत करणार, असं करून ते ग्राउंड पण खाली करणार आणि अनावश्यक लोकांची उपस्थिती पण ते पूर्णपणे कंट्रोल करणार, असं पोलिसही म्हणते, आम्हीही म्हणून राहिलो. त्या हॉस्टेलमध्येही आता ती जी सिक्युरिटी आहे ती फार छान नाही आहे. तर त्याची ती मेस्कोची सिक्युरिटी लावली आजपासून. जे रिटायर्ड मिलिटरीचे लोक आहेत त्यांची सिक्युरिटी लावली मुलींच्या हॉस्टेलला. त्यांना असं सिक्युरिटीचा कॉन्फिडन्स आला पाहिजे. आणि ते फेन्सिंग वगैरेचा प्रकार आहे तो थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे, आपण करून बघतो. बाजूची भिंत पण ती बांधायची आहे, थोडी बांधली आम्ही, तरी त्या लोकांनी थोडा मार्ग केला आहे मोकळा, तर ती भिंत पण बांधतो. हा विषय संवेदनशील आहे, आम्हालाही संवेदनशीलता आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आम्ही सगळं काही करू, जे काही होते ते सगळं करू. रात में एक लड़की को बस दिख गया था कि आवाज़ आ रही थी पहले तो 3 बजे उसने देखा खिड़की से कि आग लग चुकी है. तो 2 गाड़ी को बहुत बड़ी आग लग चुकी थी. उसने सबसे पहले तो सबको अलर्ट किया कि सब लोग नीचे आ जाओ. पहले तो पता नहीं, क्योंकि हमको पता नहीं था एक्चुअली कहाँ आग लगी है क्या है. तो फिर बाद में हम सब नीचे आए, फायर ब्रिगेड वालों को कॉल किए हमने. और फिर उनका रिस्पांस थोड़ा हमको कम लगा, क्योंकि सर हमने 2-3 जगह कॉल किए, कुछ लोगों ने उठाया नहीं, रात का वक्त था इसलिए शायद, पता नहीं. लेकिन उनका काम था जल्दी आने का, क्योंकि अगर वो जल्दी आते थे तो हमारी जो आज 9 गाड़ियाँ यहाँ पे जली है उसके जगह 2 या 3 तो भी कम जल जाती थी. तो इतने सारे उनके रिस्पॉन्स मतलब कम हो जाते थे. सर हमने इस बात के लिए डीन सर से बात की है. सर ने बोले कि वो हमारी जो पुलिस से भी बात कर चुके हैं वो,
तो वो हमारी सिक्योरिटी बढ़ाएंगे और जो गेट है जो जहाँ से लोग मतलब नॉन मेडिकोज लोग आते हैं वो बंद कराएंगे। उसके लिए वो जल्दी से जल्दी एक्शन लेंगे। सोनीपत से यूपी व दिल्ली की सीमा पर सरेआम लिंग जांच का खेल चल रहा था। 20,000 रुपए से लेकर यह गिरोह 15 मिनट में गर्भ में लिंग की जांच कर लड़की है या लड़का यह बताने का दावा करता था। गोहना के देवीनगर में छापा मारकर स्वास्थ्य विभाग और पुलिस की टीम ने दिनेश भाटिया नाम के शख्स को गिरफ्तार किया। इस पूरी घटना का पता स्टिंग ऑपरेशन के दौरान लगा। एक गुप्त सूचना मिली थी जिससे हमें पता लगा था कि एक एजेंट ऐसा है जो गोहाना में रहता है और इलीगल ढंग से मतलब सेक्स डिटर्मिनेशन कराता है कहीं पर ले जा करके मोबाइल वैन दिल्ली से आती है या कहाँ से आती है ये भी सारा गुप्त रखा हुआ है उसने। तो ये सूचना मिली कि ये ऐसा एसडी करवाता है और पैसे लेता है 20,000 रुपये। तो हमने हमारे डिकोय कस्टमर को तैयार किया और इस तक पहुंचने के लिए जो ये डाउट था इस तक पहुंचने के लिए हमने पहले इसको हमारे पेशेंट को बना करके भेजा। वहाँ इसने रजामंदी दिखाई कि मैं करा दूंगा ऐसा। और फिर जब हम वहाँ गोहाना गए तो फिर हमने सारी वहाँ यहाँ से एसपी साहब से बात करके और वहाँ डीएसपी से एसडीएम से सारी बात करके वहाँ हमने पुलिस ली। डॉक्टर आदर्श शर्मा है डिप्टी सिविल सर्जन सोनीपत से। उनकी टीम ने आज आकर के जिनमें छापेमारी की थी तो उसमें एक बंदा है दिनेश, उसको देवीपुरा से उसको गिरफ्तार किया गया है। उसने किसी लेडी का अल्ट्रासाउंड करवाना था, किसी को कॉल किया, किसी को कॉल करके वो किसी बंदे को बुलवा था अल्ट्रासाउंड कराने के लिए। तो वो बंदा तो पकड़ में नहीं आया, वो बंदा तो भाग के जिसने अल्ट्रासाउंड करना था, लेकिन जो करवाने वाला मध्यस्थ था दिनेश उसको गिरफ्तार कर दिया, मुकदमा दर्ज कर दिया गया, इन्वेस्टिगेशन चल रहा है। अकोला के वडाली देशमुख और पनज के किसानों के साथ भूमि अधिग्रहण के नाम पर अन्याय हो रहा है। शाहपुर प्रकल्प के लिए सभी किसानों की जमीन ली जानी है। ऐसे में सभी किसान जमीन बेचने को तैयार है, बावजूद इसके भूमि अधिग्रहण कर जमीन हथियाई जा रही है, जिससे किसानों में रोष है और शासन की इस अन्यायपूर्ण नीति के विरोध में किसानों ने अकोला तहसील कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू कर दिया। वडाळी आणि पनस यांच्या मध्यात एक मोठं धरण होऊन राहिलं, चांगलं मोठं धरण आहे। सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे की ते धरण व्हावं, त्यांची फक्त इच्छा अशी आहे की कायद्यानुसार त्यांना मोबदला मिळावा। या सगळ्या लोकांनी सरळ खरेदीने ह्या सगळ्या जमिनी खरेदी करण्यात याव्या असं वारंवार शासनाला सांगितलं। त्याच्याविषयी सगळ्या शासनामध्ये बैठका झाल्या, सगळं होऊन झालं, पण यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना कमी पैसे मिळावे म्हणून यांनी अधिग्रहणाचा मार्ग अवलंबला सरळ खरेदीच्या ऐवजी। भूसंपादनासाठी दोन व्यवस्था आहेत, एक तर अधिग्रहण करायचं आणि सगळ्या शेतकऱ्यांचं जर का म्हणणं असलं तर सरळ खरेदी करायची, ज्याच्यामध्ये त्यांना 25% जास्त पैसे मिळतात मोबदल्यामध्ये। पण मोबदला निश्चिती समितीने जो काही मोबदला काढला त्याच्यामध्ये फार मोठा दोष आहे। कायद्यानुसार त्यांनी कलम 26 ते 30 नुसार त्याचा मोबदला निश्चित केला पाहिजे। रेडी रेकनरमध्ये कोरडवाहू जमिनीला जितके पैसे मिळतात त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे बागायतीला मिळतात। आता आमचा भाग सगळा बागायती आहे, मग त्यांना फक्त कोरडवाहूचे पैसे देण्याचा घाट घातला जात आहे, अधिक 25% कमी पैसे देऊन राहिले। आणि हे सगळं करत असताना सुद्धा त्यांनी असंख्य चुका केलेल्या आहेत की याच प्रकल्पासाठी 2 लँड ॲक्विजिशन अधिकारी आहेत, भूसंपादन अधिकारी आहेत। एक भूसंपादन अधिकारी जिरायती, बागायती, तिमाही बागायती, सहामाही बागायती असा फरक करून पैसे देतो आहे आणि एक अधिकारी म्हणतो नाही, म्हणजे एका एकरावर 5-5, 10-10 लाख रुपयाचा फरक पडून राहिला शेतकऱ्यांना आणि काही लोकांना जास्त मिळून राहिले, काही लोक एकाच प्रकल्पामध्ये। मग हे तर अत्यंत अन्यायकारक आहे। हा अन्याय जो काही त्यांनी केला आहे तो त्यांनी दुरुस्त करावा, ह्याच्यासाठी आम्ही साखळी उपोषण करतोय इथे। फिरोजाबाद में आए दिन महिलाओं की छेड़खानी की जाती है। ऐसे में 15 साल की नाबालिग लड़की ने छेड़खानी की वारदात से बचने के लिए खुद को आग के हवाले कर दिया, जिससे उसकी मौत हो गई। लेकिन मरने से पूर्व अस्पताल में इलाज के दौरान लड़की ने आरोपियों को कड़ी सजा दिलाने की गुहार लगाई। कल की घटना में मजरूबा ने आज मृत्यु हो गई है और इस संबंध में उसकी संबंधित धाराओं में अभियोग को तरमीम किया गया है और उसकी गिरफ्तारी कर ली गई है, उसको जेल भेजा जा रहा है।
पिछले 17 सालों से बिना अनुदानित स्कूलों में काम करने वाले अध्यापकों को उनके परिश्रम का एक भी रुपया अब तक नहीं मिला। इस सरकार की नीति के खिलाफ महाराष्ट्र राज्य बिना शिक्षक संगठनाकृति समिति की ओर से विभागीय शिक्षा उप संचालक कार्यालय के समक्ष बेमर्यादित अनशन करने की चेतावनी दी गई। इस दौरान शिक्षकों ने मांगे पूर्ण न होने पर आत्मदाह करने की चेतावनी दी। साथ ही शिक्षक नागो गानार इनके नेतृत्व में यह आंदोलन किया जाएगा। महाराष्ट्रामध्ये विनाम तत्वावर काम करणाऱ्या जवळपास 40 ते 50 शिक्षक गेल्या 15 वर्षापासून विना वेतन काम करत आहे। त्यातील काही शाळा शासनाने पात्र घोषित केल्या, परंतु अद्यापही त्यांना वेतन अदा केलेलं नाही। त्याचप्रमाणे ज्या अघोषित शाळा आहे त्या अघोषित शाळांना घोषित पात्र करून त्यांना वेतन अनुदान अदा करावे ही आमची प्रमुख मागणी आहे। मागे अधिवेशनामध्ये 10 डिसेंबरला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आश्वासन दिलं विधिमंडळामध्ये की येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही तुमची मागणी पूर्ण करतो। त्यांनी अशा प्रकारचं विधिमंडळामध्ये लेखी स्वरूपाचं आश्वासन देऊन देखील या दुर्भाग्य महाराष्ट्र राज्याचं की अशा प्रकारे विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये अशा प्रकारचं लेखी स्वरूपामध्ये आश्वासन देऊन देखील त्या आश्वासनाची पूर्तता अद्याप केलेली नाही आहे। यापूर्वीसुद्धा वेगवेगळी आंदोलनं केली, पण शासन स्तरावरून फक्त आश्वासन मिळत आहे, त्याची पूर्तता केली जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे। तर ही जी आश्वासन दिलेलं आहे शासनकर्त्यांनी, या आश्वासनाचं ताबडतोब पालन करावे आणि मागील 15 वर्षापासून या राज्यामध्ये जे शिक्षक कर्मचारी विनावेतन काम करत आहे त्यांच्या पोटाची खळगी ताबडतोब भरावी ही प्रमुख मागणी आहे। मी 17 वर्षापासून काम करत आहे सर, या कायम विनाअनुदानित तत्वाच्या आधारित शाळेत विद्यासाधना हायस्कूलमध्ये। आणि आमची ही सगळ्यांची मागणी आहे की ज्या घोषित झालेल्या शाळा आहेत त्या ताबडतोब अनुदानास आणाव्यात आणि ज्या मुख्य म्हणजे अघोषित झालेल्या शाळा आहेत फक्त शिक्षण मंत्र्याची सही व्हायची आहे तेवढ्यासाठी 6 महिने झालेले आहेत, अजून त्यांनी सही केलेली नाही आणि ते डिक्लेअर केलेले आहे, ही मागणी आहे। आणि घोषित आणि अघोषित यांच्यासोबत जो अनुदानाचा प्रश्न आहे तो ताबडतोब त्यांनी मान्य कराव्यात, अन्यथा आमची कालपासून आम्ही जे उपोषणावर बसलेले आहोत, मी सुद्धा बसलेले आहे, आमच्यासोबत बाकीच्या स्त्री शिक्षिकासुद्धा बसलेल्या आहेत, तर ह्या शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचावा। आमचे बंधूही बसलेले आहेत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ताबडतोब पूर्ण कराव्यात हीच आमची मागणी आहे। अन्यथा त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे जो काही आत्मदहनाचा जो नियोजन आहे तो आम्ही पोहोचवू, शासनापर्यंत पोहोचू, शासनाची ती तिरडी आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करू। आताच सगळे मुंडन करण्याच्या तयारीत आहेत, तर ही सगळे मागणी तुम्ही शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि जेणेकरून आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील, हा एकच उद्देश आमचा सगळ्यांचा आहे। गेल्या 16-17 वर्षापासून या शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना एकही पैसा मोबदला मिळालेला नाही। मराठी मीडियमच्या शाळा बंद पडत आहे, ओस होत आहे। या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं जेवढ्या शिक्षणाला खर्च लागला असेल तेवढा खर्च आजकाल इंग्रजी माध्यमाकडे वळलेले लोक नर्सरीत टाकताना जो कॅपिटल डोनेशन जे भरावं लागते तेवढं डोनेशन मुख्यमंत्र्याला पूर्ण शिक्षणाचं आता KG1ला भरावं लागते, अशी राज्याची स्थिती आहे। मराठी शाळेकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे 16-17 वर्षापासून हे लोक वेठबिगारी भारतात लागू नये, कायदा लागू नये तरी हे बिचारे मौन पळून काम करत आहे आणि आशा जगून आज नाही उद्या अनुदान शासन देईल। हिवाळी अधिवेशनामध्ये पटलावर विषय आला, विधिमंडळात या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना घोषित केलं की मी 1 जूनपासून कालपासून आम्ही अनुदान चालू करतो, पण अजूनही अनुदान देण्याबाबतचा GR काढलेला नाही। त्यामुळे आम्ही कालपासून आमरण उपोषणाला या ठिकाणी नागपूर विभागाच्या वतीने बसवलेलं आहे। मी स्वतः या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो असून मी शासनाला नोटीस दिलेली आहे। मी शनिवार दिनांक 4 जूनला आत्महत्या करणारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, त्यापूर्वी मरणापूर्वी माझा 14वीचा कार्यक्रम या ठिकाणी शिक्षण उपसंचालक या ठिकाणी कार्यालयासमोर आयोजित केलेला आहे। म्हणून शासनाने आता तरी लक्ष वेधावं। ज्याप्रमाणे आमच्या वडिलांनी आत्महत्या केलेल्या आम्ही शेतकऱ्यांचेच मुलं आहो आणि शेतकऱ्यांचे मुलं असून D.Ed. B.Ed. झालो आणि या शाळेत कामाला लागलो। D.Ed. B.Ed. वाल्याला कुठे काही काम मिळत नाही, म्हणून शाळेत आम्ही कामाला लागलो, तर आम्हालाही वेठबिगारीसारखे शासन राबवून घेत आहे।
अवैध निर्माण कार्य करने के मामले में वाशिम के 4 पार्षदों को अपात्र घोषित किया गया था। उन्हें अब कुछ दिनों के लिए राहत मिली है। जिलाधीश ने फिलहाल इनकी अपात्रता को स्थगित किया है। आज की जय भीम इंडिया में फिलहाल इतना ही। फिर होगी मुलाकात, तब तक ले दीजिए इजाजत। जय भीम।